काल पहिला दिवस होता मुलाखतीचा, उत्तरचा होता आणि आज जी मुलाखत आहे ती शहर मध्यची आहे आणि शहर मध्यच्या इच्छुकांच्या उमेदवारीचा मुलाखतीचा दिवस आहे। तुम्ही बघाल की माहोल जो आहे तो 15-20 वर्षापूर्वी काँग्रेस भवनमध्ये ज्या पद्धतीनं दिसत होता किंवा होता त्या पद्धतीनंच तसाच माहोल आज आपल्याला आपण पाहतो। विशेष म्हणजे महाविकास आघाडीची चर्चा ही जवळपास मध्यस्थितीमध्ये आलेली आहे। शिवाय नामनिर्देशन पत्र भरण्याच्या सुरुवात देखील आजपासून सुरू झाली आहे आणि ह्या सगळ्या कमी अवधीमध्ये ह्या निवडणूक प्रक्रिया पार पाडल्या जातात। तुम्ही किती नंबर प्रभागमधून? प्रभाग क्रमांक 15 OBC ब ज्योती राजू गायकवाड। का म्हणून द्यावी तुम्हाला उमेदवारी? मी काम करत आलेले काँग्रेस पक्षाचं, 20 वर्ष झाले मी काँग्रेस पक्षाचं काम करत आलेले आणि इथून पुढे करणार काम सामाजिक। मी काय विचारले तुम्हाला? मला मी जर निवडून आले तर पाण्याची मोठा प्रश्न आहे सोलापूरचा। पूर आला तरी पण पाणी नव्हतं आपल्याला। तुम्हाला काय विचारले त्यांनी? हा, मला त्यांनी विचारले की म्हणजे मुलाखत म्हणजे आणि ताईला पण माहिती आहे मी काय कामं करते ते, मी इथून पुढे काय कामं करणार हे मी आश्वासन देऊन आलेली आहे। येण्याची शक्यता दाट आहे? हो आहे आणि ताई देतील हा माझा विश्वास आहे। उमेदवारी मिळेल ना, ताई देणार ना, मी एकनिष्ठ आहे ना ताईंची। एकनिष्ठांचा विचार केला जाईल पण पक्षाशी जोडलेले आम्ही काही कार्यकर्ते, तुम्ही पण मागणी केली? हो, नमस्कार, मी सागर राजकुमार शहा। मी प्रभाग क्रमांक 24 विजापूर रोड जुळा सोलापूर या भागात ओपन पुरुष यासाठी इच्छुक आहे आणि त्याची मागणी केली। तसेच प्रभाग क्रमांक 23 OBC महिलाकरता माझे मिसेस दीपाली शहा यांच्याकरता देखील आपण मागणी केलेली आहे। गेले यांनी पण मागणी केली। प्रभाग क्रमांक 23 दीपाली सागर शाह। का द्यावी तुम्हाला उमेदवारी? कारण की तेवढे कामं आमचे आहेत, ते वैभवी सोशल फाउंडेशनच्या मार्फत आम्ही बरेच कामं केलेली आहेत। सातत्याने गेले 10 वर्ष झालं आज वैभव सोशल फाउंडेशनच्या मार्फत आपण काम केले। शेकडो बेंचेस, कोणतेही पद नसताना, सत्ता नसताना देखील आपण आज काम केलेलं आहे। अनेक आरोग्य शिबिर घेतले, नवीन मतदान नोंदी 3,500 नवीन युवा मतदार नोंदी आपण 2 वेळा तिथं विजापूरला आयोजित केली होती। रक्तदान शिबिर असेल, बाकी जनावरांचा कोणी विचार करत नाही, जनावरांना पाण्याचे हौद असतील, असे अनेक कामं आपण भरवून केली। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल आहे पण प्रश्न गंभीर आहे पण विचारणं क्रमप्राप्त आहे म्हणून विचारतो की सध्याची जी भाजपाची परिस्थिती आहे, भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतो। काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजपामध्ये जातात। वाटतं तुम्हाला इतकी सोपी आहे निवडणूक? सोपी तर नाही का, तर पहिला काँग्रेस पक्षाकडेच होते। भाजपचे जे पण लोक गेलेले आहेत ना ते सगळे काँग्रेस पक्षाकडूनच होते आणि त्यांनी तिकडून ओढून घेतलेले आहेत त्यांनी आणि हे काँग्रेसकडूनच भाजपकडे गेलेले। निवडणूक सोपी आहे काँग्रेसला? नाही, आम्ही तर सोपी करणार। हे बघा कसं आहे, पैशाच्या जीवावर नाही तर नाही पण स्वबळावर आणि कामाच्या ह्याच्यावर ही सोपी करणार आम्ही। विशेष आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आधार असतो म्हणून तर आज इतक्या मोठ्या प्रश्नाला देखील इतक्या आत्मविश्वासपणे ते उत्तर देत आहेत की आम्हाला तर ते सोपी करूनच लढावी लागेल। अनुभव आहे काँग्रेसचा, किती आणि कशा पद्धतीने सोपी करतात। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील।